राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ऐतिहासिक पथसंचलन पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच आदिवासी मंत्री अशोक उईके सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। नागपूरचे भोसले घराण्याचे मुधोजी राजे भोसले हे सुद्धा या ठिकाणी पाहायला आलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आज ऐतिहासिक पथसंचलन या ठिकाणी होत आहे। 3 वेगवेगळ्या मार्गाने पथसंचलन होत आहे आणि हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या ठिकाणी पोहोचलेले आहे। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे पथसंचलन या ठिकाणी पोहोचल्यानंतर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्याकडनं या पथसंचलनाचं अवलोकन केलं जाणार आहे। 1926 साली 30 स्वयंसेवकांसह पहिलं पथसंचलन नागपुरात सुरू झालं होतं। तेव्हापासून संघाचं अविरत कार्य देशभर सुरू आहे। जवळपास 86,000 दैनंदिन शाखा संघाच्या देशभर आहेत। त्यासोबतच साप्ताहिक मिलन शाखा आहे आणि त्यामुळेच गावोगावी संघाचं जे स्वयंसेवक जे आहे ते राष्ट्र उभारणीचं कार्य करत असतात। आणि या संघाला आज 100 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि तो ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत। हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतजी संघ पथसंचलनाचं अवलोकन करणार आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।